हॅलो माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, नीलम्स ब्युटी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सनस्क्रीन विषयी माहिती सांगणार आहे। सनस्क्रीन ही आपल्या चेहऱ्यासाठी खूप गरजेची असते। आपल्या स्किन केअर मध्ये सनस्क्रीन ही असलीच पाहिजे। बाकी तुम्ही काही यूज केलं नाही तरी चालेल, पण सनस्क्रीनला कधी सुद्धा स्किप करू नका, कारण सनस्क्रीनमुळे आपल्या चेहऱ्याचं जे सूर्यापासून जे रेज येतात त्याच्यामुळे सनस्क्रीनमुळे आपल्या चेहऱ्याचं हे होतं। ठीक आहे, मी तुम्हाला सनस्क्रीन टॉप 10 सनस्क्रीन सांगेन। त्यापैकी माझ्याकडे 4 आहेत ज्या मी यूज करते त्या सांगेन, आणि बाकीच्या मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देईन। फक्त सनस्क्रीन यूज करताना नेहमी सकाळी लावत जावा, आणि 5-6 वाजेपर्यंत सनस्क्रीन रिअप्लाय, जर बाहेर जात असाल तर रिअप्लाय करायचं, घरात असेल तर सकाळी लावलं तरी चालू शकतं। ठीक आहे, तर सर्वात पहिली मी तुम्हाला सनस्क्रीन सजेस्ट करेन ती ही डॉक्टर शेथची। ही सेरामाइड आणि विटॅमिन सी सनस्क्रीन आहे। SPF 50 आहे, अँटी पोल्युशन आहे, अँटी विजेबल आहे, आणि ह्याच्यात तुम्हाला 1% सेरामाइड मिळते, 2% विटॅमिन सी, 1% हायरोलॉनिक ॲसिड, मिनरल वगैरे असं, म्हणजे खूप चांगली सनस्क्रीन आहे ही। चेहऱ्याला अजिबात तेलकट करत नाही आणि चेहऱ्यामध्ये एकदम पटकन मिसळून जाते। मला खूप आवडते ही सनस्क्रीन। मी जवळजवळ वर्ष झालं जास्त करून हीच सनस्क्रीन वापरली आहे, त्यामुळे मी तुम्हाला ही सगळ्यात पहिली रिकमेंड करेन। त्याच्यानंतर 2 नंबरला ही डॉट एंड कीची सनस्क्रीन आहे। ही पण विटॅमिन C+E आहे, सुपर ब्राईट सनस्क्रीन आहे। ही पण SPF 50 आहे, PA+++ आहे, ब्रॉड सबस्टिट्यूट आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे, ह्याच्यात काही सुद्धा फ्रेग्रन्स वगैरे नाहीये, आणि ही एकदम अशी लिक्विड सारखी आहे, एकदम चेहऱ्यामध्ये एकदम मेल्ट होऊन जाते, लावल्या चेहऱ्यामध्ये मेल्ट होऊन जाते, अजिबात व्हाईट वगैरे कास्ट काही सुद्धा सोडत नाही। खूप चांगली सनस्क्रीन आहे, जास्त करून मी हीच यूज करते ही। आणि तुम्हाला पहिल्यांदा जी सांगितली ती डॉक्टर शेथची, त्याची प्राइस 499 होती, तुम्हाला डिस्काउंटवरती 350 वगैरे मिळून जाईल, आणि ह्याची प्राइस 445 आहे। तर ही सुद्धा डिस्काउंटमध्ये 380 पर्यंत वगैरे मिळून जाते, किंवा बाय 1 गेट 1 डॉट एंड कीच्या साईटवरती चालू असतं, त्याच्यातही तुम्हाला मिळून जाईल। खूप छान सनस्क्रीन आहे। 3 नंबरला मी तुम्हाला ही एक्वालॉजिकाची सजेस्ट करेन। एक्वालॉजिकाची पण सनस्क्रीन खूप चांगली आहे, म्हणजे ही ब्राईटनिंग आणि हायड्रेट करते आपल्या चेहऱ्याला। पपाया आणि विटॅमिन सी आहे, ही पण SPF 50 आहे, आणि ही ब्लू लाईट प्रोटेक्शन आहे, म्हणजे आपल्या जे चेहऱ्यावरती मोबाईलने वगैरे ब्लू लाईट पडतं त्याच्यासाठी ही ब्लू लाईट प्रोटेक्शन आहे। एक्वा वॉटर लॉक आहे, टेक्नॉलॉजी आहे। ही पण सनस्क्रीन खूप छान आहे, चेहऱ्यात एकदम मेल्ट होऊन जाते, आणि मी सांगितलेला हा सनस्क्रीन कुठल्याही व्हाईट कास्ट वगैरे अजिबात देत नाही। सगळ्या सनस्क्रीन म्हणजे मी वापरलेल्या आहेत त्याच सांगितल्यात, आणि ह्याची प्राइस पण 599 आहे। ही पण तुम्हाला डिस्काउंटवरती 400 किंवा 380 पर्यंत मिळून जाईल। आणि 4 नंबरला ही डॉट एंड कीची वॉटरमेलन आहे, वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन। ह्याचे पण म्हणजे तसे व्ह्यूज तर मी चांगलेच ऐकलेत, मी अजून ही यूज नाही केलेली, पण ही सुद्धा सनस्क्रीन खूप छान आहे। विथ हायरोलॉनिक ॲसिड आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे, आणि ॲक्च्युली डॉट एंड कीचे सगळेच म्हणजे प्रोडक्ट चांगले असतात, म्हणून आता मी ती संपली की ही यूज करायला सुरुवात करणार आहे। पण ही सुद्धा खूप छान आहे, म्हणजे हे जे टेक्स्चर वगैरे सेम त्याच्यासारखंच आहे, जे विटॅमिन C+E आहे तसंच आहे, त्यामुळे ही सुद्धा चांगलीच असणार आहे। आणि मी बाय 1 गेट 1 मध्ये मी हे मागवल्या होत्या, त्यामुळे ही सुद्धा सनस्क्रीन चांगलीच आहे। अशा ह्या 4 सनस्क्रीन आहेत ज्या मी रेग्युलर बेसवर वापरते, आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून 6 सनस्क्रीन सजेस्ट करेन। त्यातली 5 नंबरला सनस्क्रीन आहे ती डर्माकोची आहे, ती पण 1% हायरोलॉनिक ॲसिड येते, आणि लॉंग लास्टिंग करते ती सुद्धा खूप छान आहे। डर्माकोचे प्रोडक्ट सुद्धा खूप छान असतात, ती सुद्धा SPF 50 आहे, सन प्रोटेक्शन आहे, आणि खूप म्हणजे जास्त यूज करणारी आहे ती, म्हणजे जास्त मी यूट्यूबवरती जास्त बघितले ते जास्त म्हणजे त्याच सनस्क्रीनचं म्हणजे असते व्ह्यूज आलेले असतात। आणि 6 नंबरला मी तुम्हाला मिनिमलिस्टची सजेस्ट करेन। मिनिमलिस्टचे सुद्धा प्रोडक्ट खूप चांगले असतात, ती सुद्धा SPF 50 आहे, आणि PA+++ आहे, मल्टी विटॅमिन आहे, आणि फॉर रेड्युसिंग फोटो एजिंग आहे, नो व्हाईट कास्ट।
ही सुद्धा खूप छान आहे. मिनिमलिस्टचे ऑलमोस्ट मी जास्त करून सिरमच वापरले, सनस्क्रीन नाही वापरलेली, पण ही सनस्क्रीन खूप छान आहे. मी सुद्धा एकदा यूज करून बघणार आहे. तर तुम्ही पण जर तुम्हाला आवडत असेल तर यूज करून बघा. 399 प्राइस आहे त्याची, 350ला तुम्हाला मिळेल. मी इथे साईटला तुम्हाला फोटो लावून देईन. आणि त्याच्यानंतर मी 7 नंबरला तुम्हाला प्लमची सनस्क्रीन सांगेन. प्लमची 2% नायसियामाइडमध्ये येते, राईस वॉटर, आणि ती पण SPF 50 आहे. जवळजवळ मी ज्या सगळ्या सनस्क्रीन सांगितलेल्या आहेत त्या SPF 50 सांगितल्यात, कारण आता इथून पुढे उन्हाळा चालू होणार आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला SPF 50, जरी आपण घरात असलो ना तरी सुद्धा SPF 50 वापरायचं, कारण घरात असलं ना तरी सुद्धा जे उन्हाचे रेज असतात ना ते आपल्या चेहऱ्यांना हार्मफुल करतात. आणि जर सनस्क्रीन नाही वापरली तर मग चेहऱ्यावर काळे डाग पडणे, अँटी एजिंगने, सुरकुत्या वगैरे असं सगळ्या म्हणजे गोष्टी नंतर फेस करायला लागतात. त्यामुळे सनस्क्रीनला कधीच स्किप करू नका. सनस्क्रीन ही रोज डेली लावत जावा आणि चांगल्या अमाऊंटमध्येच लावत जावा. तर ही प्लमची सुद्धा सनस्क्रीन खूप चांगली आहे. त्याची सुद्धा प्राइस 399 आहे. ती पण तुम्हाला डिस्काउंटमध्ये 300 पर्यंत मिळून जाईल. आणि 3 सनस्क्रीन मी तुम्हाला म्हणजे जरा कॉस्ट त्याची जास्त आहे, ज्यांची कोणाची म्हणजे घेण्याची हे असेल ते घेऊ शकतात, पण त्या सुद्धा खूप चांगल्या आहेत. ला शील्ड म्हणून एक येते सनस्क्रीन, ती सुद्धा SPF 40 आहे. मिनरल सनस्क्रीन आहे, जेल ऑइल फ्री आहे, मॅट. ती आपल्या चेहऱ्याला एकदम मॅट फिनिश देते. म्हणजे एखाद्याचा चेहरा जर खूप ऑइली असेल, परत ॲक्ने प्रोन असेल, चेहऱ्यावर खूप फोड्या वगैरे अशा असतील, तर ऑइली स्किनसाठी मी ही सजेस्ट करेन. ही मॅट चेहऱ्यावर लावली की मॅट इफेक्ट देते. आणि ला शील्ड सुद्धा म्हणजे खूप चांगला इफेक्ट आहे. सनस्क्रीन ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप चांगली आहे. फक्त त्याची कॉस्ट जास्त आहे, 850 आहे, पण डिस्काउंटवर वगैरे 600 पर्यंत मिळून जाते. आणि त्याच्यानंतर न्यूट्रोजिनाची आहे अल्ट्रा शीर, ती पण SPF 50 आहे. PA+++ अल्ट्रा लाईट मॉइश्चरायझिंग फेस सिरम आहे, फेस सनस्क्रीन आहे. ह्याच्यात आपल्याला काय फायदा होतो, ह्याच्यामध्ये आपल्याला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर दोन्ही मिळून जाते. आणि ही ड्राय आणि ऑइली स्किन दोन्ही स्किनसाठी चालणारी आहे. व्हाईट कास्ट सोडत नाही, चेहऱ्याला मॉइश्चराईज पण करून ठेवते, त्यामुळे आपल्याला वेगळं असं मॉइश्चरायझर लावायची गरज लागत नाही. आणि न्यूट्रोजिना म्हणजे मॉइश्चरायझर सुद्धा त्याचं खूप चांगलं आहे आणि सनस्क्रीन पण चांगली आहे. आणि त्याचे म्हणजे व्ह्यूज खूप पहिल्यापासून चांगलेच आहेत. तर त्याची प्राइस आहे 780, पण 650 पर्यंत तुम्हाला सेलमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर लास्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन सेटाफिल. सेटाफिल हा ब्रँड जास्त करून डर्मोलॉजिकल आपल्याला सजेस्ट करतात आणि ते खूप कॉस्टली असतात, पण त्याचे सगळे प्रोडक्ट खूप चांगले असतात. त्याचे म्हणजे तुम्हाला सांगते फेस वॉश चांगले असतात, मॉइश्चरायझर चांगले असतात, म्हणजे एकदम लाईट असतात. ज्यांच्या चेहऱ्यावर काहीच म्हणजे काही सहन होत नाही, लगेच रॅशेस होतात, पुरळ उठतात, त्यांच्यासाठी सेटाफिल हे ब्रँड खूप चांगलं आहे. तर त्यांनी ही सनस्क्रीन त्यांनी वापरावी ज्यांची खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल. ही सुद्धा SPF 50 आहे. लाईट जेल व्हेरी हाय प्रोटेक्शन मिनरल बेस आहे. ऑल स्किन टाईप आहे आणि जास्त करून सेन्सिटिव्ह स्किनसाठी ही खूप चांगली आहे. त्यामुळे ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असेल, रेडनेस येत असेल, काही सहन होत असेल, त्यांनी ही वापरावी. ह्याची प्राइस आहे जास्त, पण स्किनसाठी एकदम परफेक्ट आणि चांगली आहे. 1182 म्हणजे 1182 ह्याची प्राइस आहे. तुम्हाला सेलमध्ये 1000 किंवा त्याच्यापेक्षाही कमी मिळेल. हे सगळे प्रोडक्ट कधीही सेल चालू असताना घ्यायचे. नायकावरती, पर्पलवरती मध्ये आधी सारखे सेल चालू असतात आणि त्यांचे स्वतःचे जे साईट असतात त्याच्यावरती पण बाय वन गेट वन वगैरे असं चालू असतं. त्यावेळेस हे सगळे हाय प्रोडक्ट घ्यायचे. ठीक आहे मैत्रिणींनो, मला जेवढं सनस्क्रीनबद्दल माहिती होतं तेवढी मी तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं चॅनल नवीन आहे, पण इथून पुढे मी तुम्हाला मला जेवढी माहिती आहे ती सगळी माहिती देण्याची पुरेपूर प्रयत्न करेन. त्यामुळे ठीक आहे, थँक्यू, बाय.